जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची ही माय भूमी जन्मभूमी कर्मभूमी अमुची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या पटक्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची चलया करण कार्तिक रक्षा अश्विनी जीविका चलया युवराज कार्तिक रक्षा अश्विनी महेश चलया युवराज कार्तिक रक्षा महेश जनया ओंकार आघाडी होता नाव आणि अश्विनी आणि पूजामध्ये अश्विनीला 2 पूजाला 22 त्याच्यामुळे पूजा आघाडी. आता तिसरा राऊंड आम्ही मोजला तो महेशला आहे 59 आणि जीविकाला आहे 37 त्याच्यामुळे महेशच आघाडीवर. तिसरा एक आता बघा तिथं बघणं आलेले तुम्हाला क्लोज रिझल्ट प्लीज आणि क्लिअर त्याच्यामधला तुम्हाला रिझल्ट बघायचा आहे. रिझल्ट बघायचा ना आधी टोटल करू का 152 मत रेड मध्ये दिसतात बघा 152 मध्ये पडलेले दिसतात. तुम्ही जरा काय बोलता 152 मत उमेदवारांनी आपल्या मतदारांनी मत केलेली आहेत. आता रिझल्ट बघा. ओके रेडी इकडे बघा रिझल्ट वर बघा वर नाव आहे तर बघा वर नाव येतात. तुम्ही नावांचे आकडे वगैरे ओळखा. नाव येतं आणि नाव येते बघा. पहिलं सिद्धी प्रदीप माळी 43 दीपा 69 जीत 16 नील 10 आणि संजना 14. कोण मुख्यमंत्री
याच्यामध्ये आता तुम्ही कोण होती करा या इकडे इकडे या. हे इथे आज आपल्या शाळेचे मुख्यमंत्री म्हणून दीपा आणि मुख्यमंत्री म्हणून सिद्धी यांची निवड आहे. जोरदार टाळ्या वाजवून यांचं. तुम्ही निवडून दिले त्याप्रमाणे त्यांचं अभिनंदन पण तुम्ही करा. 1-2 नाही 1-2 सुंदर पद्धत. शिक्षकांचं तर त्यांचं अभिनंदन शिक्षकांनी सगळ्यांनी करायचं आहे. 1-2 आता लक्षात येतं याच्या पुढे शाळेचं पूर्ण मंत्रिमंडळ डिक्लेअर झालेलं. बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान तुम्ही शिस्तमंत्री आरोग्य मंत्री अभ्यास मंत्री व्हायचं असेल तर पहिलीपासून तुम्ही सगळ्यांच्या संपर्कात असायला पाहिजे. पहिली दुसरी असायला म्हणजे आता जी तिसरी चौथीला मुलं आहेत त्यांनी लक्षात ठेवा. तिसरी चौथी पाचवी तुम्हाला जर असं मंत्री व्हायचं असेल तर तुम्ही छान वागलं पाहिजे. तुम्ही इतरांशी छान बोललं पाहिजे. तुमच्या मोठ्या दादाताईंनी काय सांगितलं सरांनी मॅडमने सांगितलं तर ऐकलं पाहिजे. तर तुम्ही मुलांमध्ये लोकप्रिय व्हाल. तर मुलांमध्ये तुम्ही छान वागाल आणि मग तुम्ही जेव्हा 7वी 8वीला याल तेव्हा तुम्हाला असं निवडून दिलं जाईल. पण कधी बघत नाही वर्गात धिंगाणे करत राहिला बेंचवर नाचत राहिला अभ्यासच केला नाही शिस्त पाळलेली नाही तुम्हाला कोण छान बोलेल का? आणि तुम्हाला जर छान बोललं नाही तर तुम्हाला कोण निवडून देईल का? नाही. तिसरी चौथी पाचवी सहावी आणि लक्षात ठेवा तुम्हाला जर पुढल्या वर्षी निवडणूक जिंकायची असेल तर तुम्हाला यांच्यासारखं छान वागावं. बघा निवडून आलेले कोण आहेत ते हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आजपासून प्रयत्न करा. कदाचित पुढल्या वर्षी म्हणते कळलं. हा निकाल जाहीर झाल्यानंतर आता आपण मुख्याध्यापकाला विनंती करूया. जो वादा करते हैं करके निभाते हैं हम पीछे हटते नहीं वक्त है उम्र है जोश है और जान है मीनों की बेटी अपनी शान है आणि त्यातही विजय होऊन आलेले आहे. कहा है जो